तर हा हे एवढा आमचा गहू आलाय, गहू पेरला इथं. तर हे गहू आहेत. इथं काय झाले माहिती का, थोडं थोडं ना म्हणजे असं गहू असं ओळीतानी नाही तर हे जर उगलंच नाही बघा की प्रत्येक जागा प्रत्येक वाफ्यात तसंच झाले. तर मी ना आता करडी टाकली आणि करडी टाकून म्हणजे अगोदर पाणी दिले, आता करडी टाकली आणि त्याला हलविले. म्हणजे असं राहण्यापेक्षा म्हटलं करडीची भाजी तरी होईल खायला. कारण हे बघा पाठीमागं पण लावले इकडं हे. तर हे बघा तिथवर टाकीत आले तर म्हणलं आता एवढं राहिली टाकायची. तर कृष्ण काय करते माहिती का, लसणाचे तिकडे वाफे शिल्लक आहे तर तिथं हे टाकीतोय देऊ. म्हणजे तसले आवताने फिरते सायकलचं डुबं असतंय ना, बघितलं कधी तर हे का असं सायकलचं डुबं आहे काय चालू आहे. त्याचा कार्यक्रम बंदच नाही, दिवसभर चालूच आहे. दुपारून शाळेतून आल्यापासून होय चालूच आहे का. बघा आता त्या बांधाला गवत जास्त ते डुब्याने करतोय. अरे सायकल मोडून बाळवती होय रे. तरी बघा आमच्या इथं लसूण तसा आला इकडं. लसूण कसा आलाय सांगा बरं कमेंटमध्ये. लसूण आणि गहू कसा आलाय. हां गहू चांगला आहे का लसूण चांगला आहे होय तुमचा. धरा मला लळ टाकू दे इकडं हालून द्या, परत अंधार पडन लवकर. तर बघा मम्मीने करडी टाकली तर आता हल्लीची ह्याला म्हणजे करडी बुजून लवकर वापून येते. अशी वरी पडल्यावर वापून येत नसेल नाही का नाही गं. नाही येत ना, म्हणून असं बुजायचं. ते ट्रॅक्टरवाले कोण कसं काय झालं का पेरण्यातच नाही आले तुम्ही. नाही रानच राहिले म्हणून उघडं राहण्यापेक्षा अशी टाकायची बघा करडी. तर बघा करडी बघितली का कोणी की अशी पांढरी राहते बघा करडी. टाकायची तर करडीची भाजी आली तशी तशी. तिथं आली भाजी एक डाम का आलाय टाकायची, दाट टाकली का उगती हे अशी. आणि हे टाकून झाल्याच्या नंतर असं थोडी खालीवर करायची हलायची म्हणजे मिक्स होती. गहू बी पिवळा पडायला लागला तर कसं काय गं. दैवर जास्त पडायला लागले की आता थंडी त्याला औषध फवारावं लागणार. नाही घरी खायला पाहिजे त्याच्यामुळे औषध दूषित काही नाही फवारत, जेवढा येईल तेवढा. घरच्यासाठी लय मोठा थोडा पेरला, गोलसक पेरलं थोडाच पेरलाय ना. तिथं बी राहिले का काय सगळं टाकून लगेच खायला ठेवायचे. रान उघडं राहण्यापेक्षा असं जेवढं येईल तेवढं घरचं भागल ना, खायचं भागल किंवा एकाला नाही कोणतं तरी होईनच ना. इथं तरी काय होतं का, कारण दाट टाकली जुनी आहे जरा उगती का नाही काय माहिती, त्याच्यामुळे दाट टाकून घेतली. तर मित्रांनो बघा तळाचं पाणी पण आता खूप आटले. आता तळ अर्धा आलंय. आता महिना दोन महिन्यात ते सगळं पाणी आटायचं. सगळं महिन्यात आटत असेल सगळं तिकडे लावायचं. तर आता उगवू शकत राहिले तिकडून तेवढं टाकीत आणले ते कडीला. आता उग हे आणि हे दोन राहिलेत फक्त मग झालं. ते पलीकडे शेवटचे झालं टाकायची गरज नाही. पण त्याला शेवटचं राहिलं त्याला नाही ते चांगला उघडा टाका ह्यालाच टाकायचं जरा पातळ झाले ना. एवढं रान पडून राहिलं जेवढं उगन तेवढं जसं इकडे पाणी सुरू आहे ह्याला लसणाला पाणी चालू आहे. कढी कशी टाकते सांगा बरं. मग कढीच्या वापाचा गहूलाच भारी आला हिरवागार. बघ ना किती हिरवागार मस्त दाट आलं हे वापस. उंची पण जास्त आहे तिकडेपेक्षा. उंच जास्त दाट पेरले त्यामुळे मस्त आले भारी चांगलं आले. झालं आता हरभरा आहे त्यात कुठं कुठं ये लय उशीर येईल पण ते आता. तर आता झालं तिकडचं म्हणजे आता खुरपायला लागले. आता हे पाणी आहे पाण्यामधलं गवत काढते. आता पाण्यात लवकर काढायचं गवत उपटायचं असं मस्त. दोन हाताने पटपट उपटायचं नाही पाठीत टाकायचं असं लवकर उठतं पाण्यातलं गवत. तिकडं लसूण बी भिजत होतं का गवत बी काढायचं ते टाइम नाही लागत लय. तर हाय कारण बोरीला गेलते बोर आणायला. तर काही बोर असे आले का बघा लय छान बोर तर लय आले ते आणि लय खाल्ले तर आता. तर म्हणलं आता चला जाताना कारण थोड्या वेळाने पण जाणार आहे बोरीकडं. कारण पाणी लावले ना खाली तिकडं तर बोर आहेत तिथं लय म्हणजे बांधालाच आहे पण लय आलेत आता. अजून जास्त काय पिकले नाहीत पण चांगले आले तो. तर हे आता हरभराला येते इथं पाणी पण लावले तर इथं आम्ही दारे होते. आता थोडं पाणी कमी झाले मला वाटलं खालीच निघलं काय म्हणून गेलते खाली बघायला. तर ते सोलरचं आहे त्याच्यामुळे थोडं ऊन कमी झालं का ते सोलर कमी होते वाटतं ना. तर हे बघा थोडं कमी आलं म्हणून बघायला गेलं तर नाही निघलं तिकडं म्हणजे कमीच झालं. हे बघा आता इथं चालू आहे दारे. आता इथे हे लावले बघा हरभरा. आता एक लावून म्हणजे रान थोडं शिल्लक नाही वापस राहिला एवढा एवढं पलीकडे. हरभरा तरी हे करून घ्यावं लावून घ्यावं कारण दुसरं काही येणार बी नाही इथं आणि काहीच नाही. आता पाणी बी कमी झालेलं होतं आहे ना आता इथून पुढं त्याच्यामुळं. तर हे एवढं लावले मगापासून हरभरा त्या पाठीपर्यंत नेले म्हणजे लावीत टाका ती पाठी तिथपर्यंत नेले. आता चालले म्हणजे लावायला. वरी गेले ते पाणी बघायला तर म्हणलं आता चला जाऊन यावं कारण बोळ सुद्धा एकदम गोड आहे ही.